जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. संसार आणि ब्रह्मचर्य कसं असते, संसार कसा आणि कुठे घडतो आणि ब्रह्मचर्य कसं टिकून राहावं, त्याची आज मला एक छोटंसं उदाहरण सांगते. दोन पती पत्नी आहे, आका आणि बाका. त्यांनी गृहस्थाचा त्याग केला आणि गृहस्थ आश्रमामधून आता ते संन्यास आश्रमाकडे गेले. वनामध्ये जात आहे, कंदमुळं खायचे राहायचे. त्यांची दिनचर्या चालू होती, प्रभुभक्तीमध्ये तल्लीन झालेले. आणि एक दिवस थोडं समिधा गोळा करायला गेले पती पत्नी, काही फळ वगैरे आणायला गेले, कंदमुळं. आणि त्यावेळेस बाका नावाचा जो तिचा पती होता ते थोडे समोर होते आणि आका थोडी मागे राहिली होती. तिच्या हातामध्ये थोडं वजन होतं, ती थोडी मागे राहून गेली. तर बाकाला दिसलं सुवर्ण, सोन्याचा हंडा. त्या सोन्याचा हंडा दिसला आणि विचार केला, हे सुवर्ण जर आकाला दिसलं तर ही हट्ट करेल, स्त्री आहे. आणि म्हणून त्यांनी एक खड्डा केला आणि त्यामध्ये ते सोनं माती टाकून दिलं, झाकून दिलं मातीने. आका पाठीमागून बघून राहिली होती, काहीतरी करत आहे खाली बसून. तिने विचारलं, तुम्ही काय करत होते? तेव्हा त्यांनी गोष्ट टाळून दिली, घरी गेले. आराम झाला. म्हणते, तुम्ही काय असं तिथे असं खड्ड्यामध्ये लपवलं, जरा सांगा ना. तर म्हणते, काही नाही, सुवर्ण मिळालं होतं, सुवर्णावर माझं लक्ष गेलं. मी म्हटलं की तुला दिसेल, तुझा हृदयामध्ये लोभ वाढेल, तुझी इच्छा होईल ते घेण्यासाठी. आणि म्हणून मग मी ते मातीमध्ये झाकून दिलं, तुझं लक्ष जाऊ नये म्हणून, तुला लोभ सुटू नये म्हणून. ती म्हणाली, मातीवरच माती टाकली तुम्ही. ते सुवर्ण म्हणजे तिने सांगितलं ते माती आहे आणि मातीवर माती टाकली, कशाला आपला वेळ वेस्ट घेतला. म्हणते, आका तू माझ्यापेक्षाही समोर निघून गेली परमार्थात, तुला सुवर्ण माती दिसायला लागलं. ते हो. म्हणून म्हणतात, संसार हा घरात राहूनच नाही होत, पती पत्नीसोबत असून. संसार वनातही होत नाही. संसार हे घर कुठे करते तर मनामध्ये करते. आणि त्या मनामध्ये ते परमात्म्याशिवाय दुसऱ्या संसारिक वस्तूला राहू द्यायचं नाही आहे. जसं दुधामध्ये लोणी असते पण आपल्याला दिसते का? नाही. मग जेव्हा आपण त्याला इरजण लावतो, त्याची प्रतिक्रिया करतो, दुधामध्ये थोडं दही घालतो, मग इरजण घातल्या जाते. इरजण लावल्यानंतर त्याचं मंथन करतो आणि मंथन झाल्यानंतर त्याच्यामधून लोणी निघते. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे, तो आपल्याला दिसत नाही. त्याला वेगळा करायचा आहे, आत्मा आणि परमात्मा. आणि त्या म्हणून म्हणतात की तो कुठेच बाहेर नाही, तर त्याला आतमध्येच आहे. फक्त त्याला शोधण्याची गरज आहे, त्याला बाहेर त्याचं मंथन करण्याची गरज आहे. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.